आपला आवाज कोकण 24 तास। माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्या घरगुती मॅटरचे आपण राजकीय भांडवल करणार नाही, असे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। आणि कधी कधी तुम्ही त्यांचे सहकारी राहिलात, आजही तुमचे संबंध चांगले असतील राजकारणाच्या पलीकडे, अशा विनायक राऊतांबद्दल सध्या ज्या घडामोडी घडतात तुम्हाला ठाऊक असतील, त्याच्यावरती तुमची आता नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण की दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। माझी याच्यावर प्रतिक्रिया काही सुद्धा नाही। विनायक राऊत साहेबांच्या हा घरातला विषय आहे आणि घरातला विषय त्यांनी स्वतः त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, संबंधित व्यक्तीनं देखील क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांचा हा फॅमिली मॅटर कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यावर मी काही राजकीय भांडवल त्याचं करू इच्छित नाही। शेवटी माझ्यावर देखील एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे, आईवडिलांचा संस्कार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काही टीका टिप्पणी करायची नाही। जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल किंवा कोर्ट त्याचे निर्णय देईल। पण यामागचं सूत्रधार आपण स्वतः जाहीर करू असं आज पत्रकार परिषदेत विनायक स्वतः म्हटलेलं आहे। मी एका वाक्यात सांगितलं की त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील, लक्षात आलं ना? आणि ते बोलल्यानंतर समोर येईल की नक्की काय आहे काय नाही आहे, त्याच्यानंतर बोलू। तर लाडकी बहीण योजनेचा विषय आहे। लाडकी बहीण योजनेचे तसे आकडेनुसार जवळपास 92 लाख नावं जी आहेत ती वगळलेली आहेत समोर येत आहेत। लाडक्या बहिणीची काही चुकीची नावे कमी झाली याचे विरोधक भांडवल करतात, परंतु लाखो लाडक्या बहिणींना किती करोडो रुपये देण्यात आले हे पण पाहावे, असा सल्ला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांना दिलाय। नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही। हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल। काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले, काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही। परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालं आहे याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे। सर, उद्धव ठाकरे यांनी बरेच दिवस जाहीर केलेलं आहे की जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक आणि दीपक दत्ते यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। वेळ तसं की आपण या आंदोलनाला पण जाऊ आणि राहुल गांधींनी पण या आंदोलनाला जावं असं फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस। किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतं आहे, राज्य शासन काम करतं आहे। हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। सर, आता विषय असा आला जंतर मंतर कन्हैया कुमार देखील आता थेट लक्ष केलेलं आहे। कन्हैया कुमार हे नावाप्रमाणे कुमार असल्याने ते उठसूट कोणावर टीका करीत आहेत याचाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी चांगला समाचार घेतला। नाही, कन्हैया कुमार हा अजून कुमारच आहे, तो अनमॅच्युअर्ड आहे, अपरिपक्व आहे। भाषण करता येतं म्हणून कोणावर टीका करायचा हा त्यांना जो काही धंदा सुरू केलेला हा योग्य नाही। स्वतःच्या वयाचं भान ठेवलं पाहिजे। तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुम्ही कोणावरही टीका करता, लाईमलाईटमध्ये येण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन बोलता, ठीक आहे। देशाच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही किंवा संस्कृती नाही। आमचा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गटप्रमुख त्याला बास आहे। त्यानं पहिलं ग्रामपंचायतीला निवडून यावं, त्याला अजून काहीतरी करावं, आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर आपल्याला मायलेज मिळेल, ब्रेकिंग न्यूज होईल, यासाठीच तो करतोय। म्हणून त्याचं नाव कन्हैया कुमार जरी असलं तरी तो कुमार कन्हैयाच आहे, अजून अपरिपक्व आहे, अनमॅच्युअर्ड आहे। राम मंदिरच्या मुद्देसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं राम मंदिर न्यासाला आणि केंद्र सरकारकडून नोटीस पाठवलेली आहे आणि पाहायला मिळते बंद लिफाफा जो काय त्यांचं म्हणणं असेल ते पाठवावं अशा स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत। याच्यामध्ये काय, सुप्रीम कोर्टामध्ये जर पिटिशन दाखल असेल आणि सुप्रीम कोर्टानं जर त्याचा खुलासा मागवला असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय? शेवटी ती न्यायालयाची एक सिस्टीम आहे, न्यायालयाची एक भूमिका आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। दुसरा मुद्दा की आता तुमचा कार्यक्रम सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली, आपण ते रामरक्षा आंदोलन घेतो। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़,
ले चलता हूँ तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.